नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मागच्या व्हिडिओत आपण बघितलं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कशावरून, तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरून आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काढले. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहे. आपण बघणार आहे इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्री म्हटलं ना मुलांना, अरे बापरे हे काय आहे असं वाटतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 3-4 फॉर्म्युले एकदम प्रॉपर लक्षात ठेवले की तुम्हाला इंटिग्रेशनचे सगळे म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे सगळे इंटिग्रेशन करता येतील. तर बघा, त्याच्या अगोदर आपण काय बेसिक फॉर्म्युले बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, काय बेसिक फॉर्म्युला आहेत माहिती आहे का? एक आहे साइन ऑफ 2x इक्वल टू 2 sin x cos x, सिंपल. त्याच्यानंतर cos 2x चे 4 फॉर्म्युले. एक आहे cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर cos 2x इक्वल टू 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो cos 2x इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर एक्स, सिंपल. एवढे 4 फॉर्म्युले सुरुवातीला लक्षात ठेवा. ह्या 4 फॉर्म्युल्यावरून मी तुम्हाला हे सगळे इंटिग्रेशन कसे काढायचे ते शिकवतो, ठीक आहे. तर आता याच्यानंतर अजून एक महत्त्वाची काय गोष्ट माहिती आहे का मित्रांनो, की आता हा बघा -1 आहे, हा तिकडे गेला तो काय झाला, प्लस झाला. म्हणजे 1 प्लस cos 2x इक्वल टू काय झाला रे, 2 cos स्क्वेअर एक्स झाला, सिंपल. ओके. आता हा मायनस आहे, -2 sin स्क्वेअर एक्स आहे, दिसतोय. तो राईट साईडला गेला तर काय होणार आहे, लेफ्ट साईडला गेला तर तो प्लस होणार, आणि हा cos 2 तिकडे गेला तर मायनस होणार. म्हणजे काय झालं, हा 1 मायनस cos 2x इक्वल टू काय झाला, 2 sin स्क्वेअर एक्स, सिंपल. आता ह्या सगळ्या फॉर्म्युल्यावरून बघा आपण एकदम फटाफट इंटिग्रेशन करू. तर पहिला क्वेश्चन काय मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे तुमचा इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 2x dx. साइन एक्सचं साधं सोपं इंटिग्रेशन आहे. काय इंटिग्रेशन आहे, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ एक्स. बट मित्रांनो, जर साइन ऑफ 2x ऐवजी 2x अजून काहीतरी वेगळं फंक्शन आलं तर आपण त्याला कंपोजिट फंक्शन म्हणतो. आणि त्याचं इंटिग्रेशन घेत असताना मात्र आपण काय करत असतो, साइन ऑफ 2xचं इंटिग्रेशन काय, मायनस कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस सी. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेला आपण इंटिग्रेशन काढतो ना त्यावेळेला इंटिग्रेशनचं साईन लिहित नाही. ओके. सो दॅट आता आय इक्वल टू काय आला, मायनस कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय 2xचं डेरिव्हेटिव्ह काय रे, 2 बाहेर, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. सो दॅट 2 ऑफ 1 प्लस सी. म्हणजे आय इक्वल टू काय आला तुमचा, मायनस कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय 2 प्लस सी. दिस इज युअर आन्सर, सिंपल. येते लक्षात. आता बघा, 2 क्वेश्चन आहेत, एक साइन स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर आहे. बघा, इंटिग्रेशन ऑफ काय रे, साइन स्क्वेअर एक्स dx. ओके. त्याच्यानंतर अजून काय, इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स dx. साइन 2x कॉस 2x वेगळा आणि साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स वेगळा. अभी देखो भाई लोग, ये साइन स्क्वेअर एक्स एकदम चिंदी प्रॉब्लेम आहेत रे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर. बट आहे ना, आपल्याला आपण अभ्यास केलेला नसतो त्याच्यामुळे ते तुम्हाला अवघड वाटतात. आता डायरेक्ट साइन स्क्वेअरचं तर इंटिग्रेशन काढता येत नाही, म्हणून आपण काय करणार, साइन स्क्वेअर इक्वल टू काय येणार, 1 मायनस कॉस 2x. हा 2 नको आहे, डिवायडेशनमध्ये जाणार. म्हणजे इकडे लक्ष द्या, साइन स्क्वेअरच्या ऐवजी काय आला, 1 मायनस कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय 2 इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ एक्स. सो दॅट इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार, 1 मायनस कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय 2. ओके. तर मित्रांनो, आता आय इक्वल टू काय होणार, आय इक्वल टू हा 1/2 बाहेर नंबर आहे म्हणून हा 1 मायनस कॉस ऑफ 2x dx, जशाला तसा. अभी इसका इंटीग्रेशन 1/2 बाहर, 1 का इंटीग्रेशन, x का डेरिवेटिव 1 है तो 1 का इंटीग्रेशन क्या आएगा, x. कॉस 2x से इंटीग्रेशन, कॉसचं इंटीग्रेशन पॉझिटिव्ह होतं, लक्षात ठेवा नेहमी. म्हणजे हा झाला साइन ऑफ 2x आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. हे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x कधीपर्यंत घ्यायचं, जोपर्यंत आपली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. जेव्हा आपली प्रॅक्टिस व्हायला लागली तेव्हा आपण हे डायरेक्ट 2 लिहायचा. ओके. प्लस सी. सो दैट गाइज हमारा आंसर आया 1/2 x माइनस साइन ऑफ 2x डिवाइडेड बाय 2 प्लस सी, सिंपल. सेम क्वेश्चन आहे मित्रांनो, कॉस स्क्वेअर. फक्त त्याला काय करायचं आहे, साइन चेंज करायचं. बघा, 2 cos स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 प्लस कॉस 2x आहे आणि 2 sin स्क्वेअर एक्स इक्वल टू काय, 1 मायनस कॉस 2x आहे.
याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला 1 प्लस कॉस 2x ऐवजी काय येणार, कॉस स्क्वायर एक्स. सो दैट अब ये हो गया 1 प्लस कॉस ऑफ 2x डिवाइडेड बाय 2 dx. गॉट इट. तर मित्रांनो सेम परत इथं i इक्वल टू 1/2 बाहेर फक्त काय साईन चेंज होते, फक्त साईन मायनसच्या ऐवजी प्लस 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 येणार आहे मित्रांनो, काही वेगळं होणार नाही त्यात. म्हणजे हे काय होणार 1 प्लस कॉस ऑफ 2x dx इंटिग्रेशन. हा 1/2 बाहेर, हा 1/2 बाहेर, 1चं इंटिग्रेशन काय आलं x, कॉस 2xचं इंटिग्रेशन आपण आत्ताच काढले, काय आला साइन ऑफ 2x, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. सो दॅट मित्रांनो आय इक्वल टू तुमचा आन्सर काय आलं, आय इक्वल टू 1/2 x प्लस साइन ऑफ 2x डिवाइडेड बाय 2 प्लस c. सिंपल. येते लक्षात. आता मित्रांनो हे क्वेश्चन झाले आपले, बघा इथं 2 क्वेश्चन झाले मित्रांनो. आता सेम तसाच क्वेश्चन आहे बघा इथं 1 प्लस कॉस 2x, 1 प्लस कॉस 2x एकदम तोंडपाठ करून ठेवा. आता त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये 1 प्लस कॉस 2x, 1 प्लस कॉस 2x काय होणार आहे आपण आत्ता शिकलो, 1 प्लस कॉस 2x म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स, पण रूट ऑफ 2 कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. रूट 2 बाहेर मित्रांनो राहिला रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय होणार आहे, रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, उरला रूट ऑफ 2 इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. कॉस एक्सचा आन्सर काय येतं रे, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, कॉस एक्सचं इंटिग्रेशन येतं साइन एक्स, बट पॉझिटिव्ह, म्हणजे हा काय आला प्लस सी. सिंपल. गॉट इट. काय अवघड आहे का रे, काहीच नाही अवघड. त्याच्यानंतर सेम मित्रांनो हा क्वेश्चन आहे 1 प्लस कॉस 2x होता, आता आपल्याला काय करायचं 1 मायनस कॉस 2x. जर क्वेश्चनमध्ये 1 मायनस कॉस 2x असेल तर काय करतो रे आपण, 1 मायनस कॉस 2x असेल तर 1 मायनस कॉस 2x असेल तर 2 साइन स्क्वेअर एक्स. सेम मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस आला की साइन स्क्वेअर, हा म्हणजे हा झाला काय रूट 2 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स dx. आता मित्रांनो काय झाला साइन स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे हा आला रूट ऑफ 2 इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतो रे मायनस कॉस एक्स, त्याला तुम्ही कसं लिहिता मायनस रूट ऑफ 2 कॉस एक्स प्लस सी प्लस इंटिग्रेशन जिथं काढतं तेव्हाच प्लस सी लिहायचा. ओके, अशा पद्धतीनं आपण हे बघा इथपर्यंतचे क्वेश्चन्स केलेले. ओके मित्रांनो, त्याच्या पुढचे काही क्वेश्चन्स घेऊ आपण. आता हे क्वेश्चन्स आहेत साइन स्क्वेअर ऑफ 2x, कॉस स्क्वेअर ऑफ 2x, काही जे महत्त्वाचे आहेत ते क्वेश्चन्स घेतो मी. आता बघा मित्रांनो आपण साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला बघितला, साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काढत असताना काय करतो आपण 1 मायनस कॉस 2x हा फॉर्म्युला घेतो, पण इथे काय 2x आहे. आता ह्या सगळ्या केसमध्ये काय होतं बघा की मित्रांनो आपण बघितलं काय 1 माइनस कॉस 2x इक्वल टू काय होतो 2 साइन स्क्वेअर एक्स. मान लो ये हो गया कॉस ऑफ 4x, तर हे काय होणार 2 साइन स्क्वेअर ऑफ 2x होणार, 2x काय होणार 2x मित्रांनो. येते लक्षात. म्हणजे जर इकडे डबल अँगल असेल तर इकडं सिंगल, इकडं जर फोर्थ असेल तर इकडं 2, आणि मान लो इकडं फक्त 1 मायनस कॉस एक्स असता तर तुम्ही काय केला असता 2 साइन स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2. सिंगल असेल तर हाफ, डबल असेल तर सिंगल, आणि 4 टाइम असेल तर डबल, म्हणजे इकडं हाफ इकडं डबल, हाफ डबल, एवढं लक्षात ठेवा. तर आता काय क्वेश्चन्स आहेत ते सगळे बघूया आपण. तर त्यातला एक क्वेश्चन आहे मित्रांनो काय आहे इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ऑफ 2x. ओके, आता आपण साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन कसं काढायचं ते बघितलं. आता याचं काय करणार मित्रांनो साइन स्क्वेअर ऑफ 2x, साइन स्क्वेअर ऑफ 2x काय करणार हा 2 डिवायडेशनमध्ये फक्त, म्हणजे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 माइनस कॉस ऑफ 4x डिवाइडेड बाय 2. मान लो दोस्तों 1/2 बाहेर राहिला 1 माइनस कॉस ऑफ 4x. आत्ताच बघितलं आपण 1/2 बाहेर, 1चं इंटिग्रेशन काय लिहितो आपण त्यावेळेला
अशा वेळेला एक्स कॉस 4x इंटिग्रेशन काय, कॉसचं इंटिग्रेशन पॉझिटिव्ह साईन ऑफ 4x आणि 4xचा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण 4 प्लस सी. झालं मित्रांनो आन्सर याचं. कॉस स्क्वेअरचं काय येणार फक्त कॉस स्क्वेअर ऑफ 2x इथं प्लस इथं प्लस इथं प्लस सिम्पल. गॉट इट. तो तुम्ही करायचा. नंतरचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ क्यूब एक्स डी एक्स. क्यूबचं नाही, आता आपल्याला साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन कसं काढायचं कळालं. साइन स्क्वेअरसाठी ना मित्रांनो एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला लक्षात घ्या. साइन ऑफ 3 थीटा इक्वल टू, हे फॉर्म्युले बघितलेत आपण. तुम्ही ह्याच्यासाठी आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे जे काही फॉर्म्युले आपण तयार केले आहेत त्याच्या व्हिडिओची लिंक पाठवतो, ती बघा तुम्ही. ओके. साइन ऑफ 3 थीटा इक्वल काय झाला 3 साइन ऑफ थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. आपल्याला काय पाहिजे रे साइन क्यूब थीटा पाहिजे. मग हा मायनस असलेला इकडे आला प्लस झाला 4 साइन क्यूब थीटा इक्वल टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा. बट आपल्याला काय पाहिजे फक्त साइन क्यूब सिंगल पाहिजे, 4 नको आहे. म्हणून आपण काय करणार परत ह्या 4ला मल्टिप्लिकेशन मधला तो गेला डिवाइडेशनमध्ये. साइन ऑफ 3 थीटा डिवाइडेड बाय 4 सिंपल. तो अभी दोस्तों ये साइन क्यूब एक्स की जगह पे क्या आएगा, उसकी जगह पे आएगा 3 साइन एक्स माइनस साइन ऑफ 3x होल डिवाइडेड बाय 4. हा 1/4 बाहेर इंटिग्रेशन ऑफ 3 साइन एक्स मायनस साइन ऑफ 3x dx. आता 1/4. आता परत ह्याचं इंटिग्रेशन काढायचं 3 बाहेर साइन ऑफ x मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 3x dx सिंपल. इथं dx लिहा. मग मित्रांनो हा 1/4 बाहेर, हा 3 बाहेर. साइन एक्स इंटिग्रेशन काय रे, साइन एक्स इंटिग्रेशन साइनचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, इंटिग्रेशन निगेटिव्ह. बऱ्याच वेळेला सांगतोय लक्षात ठेवा. हा मायनस कॉस ऑफ एक्स मायनस ऑफ साइन ऑफ 3x इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ 3x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय येणार आहे 3 येणार आहे. आता हे बऱ्याच वेळेला काढलं पण आपण डायरेक्ट किमती लिहितोया. म्हणजे आन्सर काय आलं 1/4 मायनस 3 कॉस एक्स मायनस मायनस प्लस कॉस ऑफ 3x डिवाइडेड बाय 3 प्लस सी. अब इसको और आता अजून आपण ह्याला कसं लिहू शकतो 1/4 प्लस वाली टर्म अगोदर लिहायची कॉस ऑफ 3x डिवाइडेड बाय 3 मायनस 3 कॉस एक्स प्लस सी. दिस इज युअर आन्सर. तसंच मित्रांनो कॉस क्यूब एक्सचा फॉर्म्युला कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला टाकायचा, किमती टाकायच्या, मग आन्सर काढायचं. ते तुम्हाला येईल एकदम इझिली. आता हा क्वेश्चन सांगतो मी, नीट लक्ष द्या. बऱ्याच वेळेला इंटिग्रेशन ऑफ काय रे रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x 1 प्लस कॉस 2x 1 प्लस कॉस 2x 1 मायनस कॉस ऑफ 2x dx सिंपल. तर मित्रांनो आता 1 प्लस कॉस 2x ची किंमत 1 प्लस कॉस 2x ची किंमत काय 2 कॉस स्क्वेअर एक्स. 1 मायनस कॉस 2x ची किंमत काय 2 साइन स्क्वेअर एक्स. किमती टाकायच्या त्या. प्लस असेल तर 2 कॉस स्क्वेअर ऑफ एक्स रूटमध्ये 2 साइन स्क्वेअर ऑफ एक्स 2 गेट कॅन्सल. उरला कॉस अपॉन साइन दॅट इज रूट ऑफ टॅन स्क्वेअर एक्स dx. टॅन स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. उरला काय इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx. टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय रे मित्रांनो, टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स. हा डायरेक्ट इंटिग्रेशन फॉर्म्युला आहे. लॉग ऑफ सेक ऑफ एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. समजते. इझी क्वेश्चन्स आहेत रे. तुम्हाला ना फक्त एवढे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. लक्षात ठेवले बाकीचे सगळे क्वेश्चन्स येतील. आता इथं 1 मायनस कॉस एक्स आहे बघा, आपण आत्ताच बघितलं. 1 मायनस कॉस एक्स असेल तर 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 टाका आणि 1 प्लस कॉस एक्स असेल तर 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 टाकायचा आणि आन्सर काढायचं. सिम्पल एकदम. त्याला काही जास्त लॉजिक नाही आहे. बट हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. तर हा पण क्वेश्चन बघूया आपण. हा काय बघा साइन स्क्वेअर ऑफ एक्स कॉस स्क्वेअर ऑफ एक्स dx. मित्रांनो आपल्याकडे साइन एक्स कॉस एक्स असेल तर आपण त्याला 2 ने मल्टिप्लाय करून 2 साइन एक्स कॉस एक्स आणि परत त्याला साइन 2x करतो. बट इथं तसं नाही आहे. तर मग अशा वेळेला आपण काय करतो, तर आपण अशा वेळेला करतो हे बघा
साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं 2 नाही आहे, 2 नाही म्हणजे आपल्याला 4 घ्यावं लागेल, कारण 2चा स्क्वेअर घ्यावा लागेल ना. म्हणून आपण काय करतो 1/4 बाहेर आणि हा 4 आणि हा झाला साइन एक्स कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. बट 4 आपल्याला मध्ये घ्यायचं आहे म्हणून हा काय होणार बघा 1/4 इंटिग्रेशन ऑफ 2 झाला. आता हा मध्ये गेल्यानंतर साइन एक्स कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिंपल. आता मित्रांनो तुम्हाला याचं इंटिग्रेशन काढता येईल. 2 साइन एक्स कॉस एक्स कशाची किंमत आहे साइन 2x ची. 1/4 इंटिग्रेशन ऑफ काय झालं रे साइन ऑफ 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1/4 त्याला तुम्ही अजून कसं लिहू शकता साइन स्क्वेअर ऑफ 2x dx. आता साइन स्क्वेअर ऑफ 2x इंटिग्रेशन कसं काढायचं तर इकडे बघा कुठं बघताय इकडेच बघा कुठेतरी. याच्या पुढचा स्टेप मी इकडे करतो थोडंसं. तर हे काय होणार बघा 1/4 साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर ऑफ 2x म्हणजे काय रे 1 मायनस कॉस 4x म्हणजे येणार 1 मायनस कॉस ऑफ 4x. हां बट 2 नको आहे ना आपल्याला, 2 नाही तिथं म्हणून परत 2 काय करायचा डिवायडेशनमध्ये घ्यायचं म्हणजे हा 1/2 इकडं आला म्हणजे हा झाला आय इक्वल टू 1/8. 1चं इंटिग्रेशन काय आलं रे एक्स कॉस 4x इंटिग्रेशन काय आलं रे साइन ऑफ 4x डिवायडेड बाय 4 प्लस सी. दिस इज युअर आन्सर. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जेवढे काही इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स येऊ शकतात ते सगळे केलेले आहेत. थँक्यू सो मच. ओके. तर मित्रांनो आता आपण 1/1 मायनस कॉस 2x dx हा क्वेश्चन कसा करायचा सेम त्याच पद्धतीनं मित्रांनो 1/1 प्लस कॉस 2x कसा करायचा हे 2 क्वेश्चन बघणार आहे. नीट सिस्टमॅटिकली लक्ष द्या. 1/1 मायनस कॉस 2x काय म्हणतो रे आपण म्हणतोय की 1 मायनस कॉस 2x ची किंमत काय आहे 2 साइन स्क्वेअर एक्स. 2 साइन स्क्वेअर एक्स हा 1/2 बाहेर राहिला 1 साइन स्क्वेअर एक्स. 1 साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय रे 1 साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक. हा झाला कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स dx. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कोसेक स्क्वेअरचं डायरेक्ट इंटिग्रेशन आता येतं आपल्याला, कारण कोसेक स्क्वेअर एक्स कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉट एक्स. तर मग हे मायनस कॉट ऑफ एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ओके प्लस सी कॉट ऑफ एक्स. सो दॅट हे काय झालं मायनस 1/2 कॉट ऑफ एक्स प्लस सी. सिम्पल. सेम मित्रांनो इकडं 1 प्लस कॉस 2x. 1 प्लस कॉस 2x म्हणजे काय रे 1 प्लस कॉस 2x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे हा झाला 1/2 कॉस स्क्वेअर एक्स dx. हा 1/2 बाहेर 1 कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय रे 1 कॉस म्हणजे सेक हे आपण शिकलो. 1 कॉस म्हणजे सेक स्क्वेअर ऑफ एक्स. आता मित्रांनो सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय तरी सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येतं आय इक्वल टू 1/2 बाहेर सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस सी. झालं. काय अवघड आहे का काहीच अवघड नाही, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. ओके. त्याच्यानंतरचे काय क्वेश्चन्स आहेत ते पण बघूया आपण की मित्रांनो बऱ्याच वेळेला आहे ना हा क्वेश्चन येतो बघा 1 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx. ओके. आणि यालाच पॅरलल क्वेश्चन म्हणजे तो येतो कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. सिम्पल. आता 1 म्हणजे काय आपण बघितलंय काय 1 म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे आणि त्यातला जर साइन कॉस आहे खाली म्हणून 1ची व्हॅल्यू काय लिहिणार मित्रांनो तुम्ही 1ची व्हॅल्यू लिहिणार तुम्ही कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स इंटू कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. मित्रांनो पॅरलल हा क्वेश्चन करूया. तुम्ही म्हणाल का करतोय बिकॉज ते सेम आहेत आणि काय सिमिलरिटी आहे ते मी सांगतो तुम्हाला. त्या सिमिलरिटी काय मित्रांनो cos 2xचा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला काय cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. सो दॅट इथे तुम्ही काय लिहिणार cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर. आता काय होणार मित्रांनो आता डिनॉमिनेटर सेपरेट करायचा आय इक्वल टू
कॉस स्क्वेअर ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स कॉस स्क्वेअर ऑफ एक्स सेम. त्याच्यानंतर मित्रांनो हा काय झाला आय इक्वल टू, हे बघा आता काय काय कॅन्सल होतं, इथं होतो कॉस कॅन्सल, इथं होतो साइन कॅन्सल, म्हणजे राहिला काय रे मित्रांनो, राहिला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सो दॅट गाईज हा झाला कोसेक स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय रे सेक, आणि हा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हा झाला सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. अभि मित्रों आत्ताच बघितलं आपण कोसेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय आला आहे माइनस कॉट ऑफ एक्स और सेक स्क्वेअर का इंटिग्रेशन क्या है टॅन ऑफ एक्स प्लस सी. आता मित्रांनो मला सांगा ह्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय चेंज होणार आहे का, काही चेंज नाही होणार, फक्त काय येणार इथं मायनस इथं मायनस इथं मायनस आणि फक्त आन्सरमध्ये पण मायनस कॉट एक्स मायनस टॅन एक्स. सेम क्वेश्चन मित्रांनो आय इक्वल टू काय येणार मायनस कॉट एक्स मायनस टॅन एक्स प्लस सी. का, कारण आहे ना आपण काय करणार ह्याच्यात परत सेपरेट डिनोमिनेटर सेपरेट केला कॉस स्क्वेअर ऑफ एक्स डिवाइड बाय साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर मायनस हा काय होणार आहे साइन स्क्वेअर ऑफ एक्स साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर. ओके आता हा काय होणार कॉस स्क्वेअर कॅन्सल साइन स्क्वेअर कॅन्सल, हा झाला 1 अपॉन साइन स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर हा झाला 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे हा झाला कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स मायनस सेक स्क्वेअर ऑफ एक्स डी एक्स. आता कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय आलं मायनस कॉट एक्स आणि सेक स्क्वेअर एक्सचं काय झालं टॅन एक्स, बट इथं मायनस साइन आहे म्हणून मायनस. सिम्पल, एवढं इझी आहे रे. आता राहिलेला क्वेश्चन हा एक काय आहे इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 प्लस साइन 2x. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, इकडे लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस साइन 2x. आता आहे ना ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय करतो माहिती आहे का मित्रांनो, साइन 2x 1 ह्या कशाची किमती आहेत त्या बघतो. डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येणार नाही. 1 प्लस कॉस 2x असतं तर केलं असतं, बट 1 प्लस साइन 2x काय करता येत नाही. साइन 2xचा फॉर्म्युला काय 2 sin x cos x आणि 1ची आयडेंटिटी काय रे, 1ची व्हॅल्यू असलेली आयडेंटिटी काय कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स बरोबर. आणि हा काय झाला 2 sin x cos x sin 2x म्हणजे. बट हे सगळं करत असताना तुमच्या लक्षात येते मित्रांनो हा काय झाला एचा वर्ग, हा झाला बीचा वर्ग, हा झाला 2ab. म्हणजे हे कशाचा फॉर्म्युला झाला रे a प्लस बीचा स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणून आपण हे करत असताना काय लिहू शकतो कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर मित्रांनो आता इंटिग्रेशन काय येणार हा स्क्वेअर रूट कॅन्सल, उरला काय रे फक्त कॉस एक्स प्लस साइन एक्सचा इंटिग्रेशन. आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय म्हटलं मी तुम्हाला कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो, इंटिग्रेशन मात्र पॉझिटिव्ह होतं. हा साइन एक्स आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं मायनस कॉस एक्स प्लस सी. दिस इज युअर आन्सर. बघा आपण बरेच क्वेश्चन याच्यात केले, अजून काही क्वेश्चन्स बघूया आपण.